हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। पालकमंत्री अजितदादांच्या अध्यक्षतेखाली बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला सुरुवात। धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंसह आमदार सुरेश धस, प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर ही बैठकीला उपस्थित। सरपंच हत्येच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व। खंडणी मागितल्याचं कानावर आल्यास मकोका लावणार, रिव्हॉल्व्हर लावून फिरणाऱ्यांचा परवाना रद्द करणार, तथ्य असेल तिथे कारवाई अटळ। बीड जिल्ह्याचा चार्ज घेताच अजित पवारांचा कडक इशारा। काम करताना जातपात बघू नका, स्वतःची प्रतिमा जनमानसात चांगली ठेवा, मी तुमच्या जवळचा, मात्र चुकीचं वागू नका, खपवून घेणार नाही, अजित पवारांचा पदाधिकाऱ्यांना सज्जड दम। उपोषण सोडण्याबाबत आज जरांगेंचा महत्त्वाचा निर्णय। उपोषण नाही, आता वेगळं आंदोलन करणार, जरांगेंचा इशारा। अंतरवाली सराटीत जरांगेंचं 5 दिवसापासून उपोषण सुरू। भाजप आमदार पराग अळवणी यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्याला उद्धव ठाकरेंची हजेरी। सोहळ्यात उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात चर्चा। मग युती कधी होतीये? लग्न सोहळ्यात मिलिंद नार्वेकर यांचा चंद्रकांत पाटलांना मिश्किल सवाल, तर मीही त्या सुवर्ण क्षणाची वाट पाहतोय, चंद्रकांत पाटील यांचं सूचक उत्तर। मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीची आज बैठक। एकनाथ शिंदे आणि आमदार आदित्य ठाकरे आमने सामने येण्याची शक्यता। पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिलीच बैठक। वरळीत आज मनसेचा राज्यस्तरीय मेळावा। महापालिका निवडणुकीबाबत पक्षाच्या वाटचालीसंदर्भात राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार, पक्षातील प्रस्थापितांना धक्का देण्याचीही शक्यता। पुण्यात जीबीएसमुळे 56 वर्षीय महिलेचा मृत्यू। 24 तासात 16 नव्या रुग्णांची नोंद। रुग्णसंख्या 127 वर, तर राज्यात आतापर्यंत दोघांचा जीबीएसचा मृत्यू। घर पाडू नका, आम्हाला मुलं नाहीत, आम्ही कुठे जायचं? जळगावात एका वृद्ध दाम्पत्याच्या घरावर पालिकेचा हातोडा, पर्यायी व्यवस्था करण्याची वृद्ध दाम्पत्याची विनवणी। गणेशनगर भागातील अतिक्रमणावर कारवाई।